नमस्कार मंडळी, आजच्या गोष्टीचं नाव आहे साधे कपडे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असल्यामुळं घरामध्ये नातेवाईकांची गर्दी होती. लहान मुलांपासून महिला वर्गही मोठ्या प्रमाणात आलेला होता, म्हणजे सर्व नातेवाईक. या निमित्ताने ते सगळे एकत्र आलेले होते आणि मग आवाज, गोंधळ, संवाद, चर्चा, धिंगाणा, खेळणं, हसणं, बागडणं, जोक्स, अशा एक ना अनेक गोष्टी, वेगवेगळ्या रेसिपीज, असं सगळं धमाल चाललेली होती. घरात अर्धा गोंधळ होता सगळा. त्यातही विषय वेगवेगळे असायचे. अनेक वर्षानंतर भेटलेले काही नातेवाईक साधेपणावर बोलत होते, काही मॉडर्न जग कसं आहे यावर बोलत होते, काही नवनवीन खाद्यपदार्थांच्या आपल्या आवडीनिवडी यांच्याबद्दल शेअरिंग करत होते. असं सगळं चाललेलं होतं. एकूणच काय तर उन्हाळी सुट्टी आनंदात जात होती. घरातले वडीलधारी मंडळी त्यांच्याही गप्पा रंगत होत्या. घर एवढं मोठं असल्यामुळं एवढ्या मोठ्या संख्येनं आलेल्या पाहुण्यांना ते सहजच आपल्यात सामावून घेत होतं. सर्वांसाठी स्वतंत्र खोल्या आणि बाकीही व्यवस्था तशीच. त्यामुळं आलेल्या पाहुण्यांना अगदी निरामय, आनंददायी वाटत होतं. त्यातच सुशीलनं इस्त्रीचा विषय काढला. मग सर्वांनी आपापली मतं व्यक्त केली. मुलींपासून महिला वर्ग, मोठ्यांनी, लहानांनी, सर्वांनीच. घरातले मोठे काका मात्र म्हणाले, मला मात्र साधे कपडे घालायला आवडतात बरं का. त्यांच्या मताशी अनेक इतर नातेवाईकही सहमत झाले. पण त्यातले काकासाहेब म्हणून जे होते ते मात्र सहमत झाले नाहीत. त्यांचं म्हणणं होतं, कपड्यांवर वळ्या पडलेल्या मला मुळीच आवडत नाहीत, खपतच नाहीत. हे मात्र अगदी दारिद्र्याचं लक्षण बरं का. कारण कपड्यावर आपण एवढं कमावतो, सगळ्या गोष्टी करतो, मग आपल्या व्यक्तिमत्वासाठी म्हणून आपल्याला जे शोभिवंत असतं ते केलंच पाहिजे. त्यात काय गैर आहे? ते काही व्यसन नाही आहे. मग आपण इस्त्रीचे कपडे, नीटनेटके कपडे घातलेच पाहिजेत. मग घरातले काही मोठी मंडळी त्यांनी आक्षेप घेतला की दरवेळी वळ्या पडलेले जे कपडे असतात ते खराबच असतात असं काही नाही. पूर्वीच्या काळी इस्त्रीची व्यवस्था नसायची, तेव्हा लोक हातानेच सर्व साफ करून व्यवस्थित नीटनेटक्या घड्या घालून ते ठेवायची. एखाद्या वजनदार वस्तूच्या खाली ती ठेवायची. त्यामुळं ते तसेही व्यवस्थित राहायचे, त्याला फारशा वळ्या दिसत नसत. पण अलीकडं म्हणजे मधल्या काळामध्ये इस्त्रीचे कपडे, अगदी कडक कपडे, कडक कपडे घालण्याची एक वेगळाच ट्रेंड होता. तो एक प्रतिष्ठेचा विषय होता, अनेकांच्या इगोचा विषय होता. पण खरंच याची गरज असते का बरं? तेवढ्यात नवनीत हा त्या घरातला एक तरुण तडफदार असा पोरगा बोलू लागला, थांबा थांबा, हा वाद आता थांबला पाहिजे. आपण आता मुद्द्यावरच बोलूयात. इस्त्री, साधेपणा, तत्त्वज्ञान, प्रतिष्ठा हे सगळं बाजूला ठेवूयात. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते आपलं अस्तित्व. म्हणजे म्हणायचं काय तुला? अनेकांनी प्रश्न विचारला. अहो मला सांगा, आपण जिवंत असू तरच ते सगळं होईल ना, नाहीतर काय होईल? नाहीतर आपण जिवंत असूच नाही तर होणार काय? काहीच घडणार नाही ना. म्हणून आधी आपण जिवंत असलं पाहिजे. काय बोलतोयस नवनीत तू? विषय काय चालला आहे? तू बोलतोयस काय? हो ऐका काकू, ऐका. कसं आहे, आपलं अस्तित्व हे पर्यावरणावर अवलंबून आहे. पर्यावरणात जर का अनेक घातक वायूंचा मारा झाला, त्यात जास्तीत जास्त प्रमाणात घातक वायू निर्माण करत असू आपण सगळे मिळून, तर पर्यावरण टिकणार नाही. पर्यावरण टिकलं नाही तर ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात मिळणार नाही. ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात मिळणार नाही तर आपण जिवंत कसे राहू? आणि आपण जिवंतच राहणार नाहीत काकू, तर आपण इस्त्रीचे कपडे किंवा अगदी कडक शुभ्र कपडे कसे बरे घालणार? नवनीतनं एकूणच वादाची सगळी हवाच काढून टाकली. सगळेच विचारात पडले, अगदी गंभीरपणे बरं का. विश्वास बसणार नाही, पण सगळेच विचार करायला लागले. होय होय होय, सगळ्यांनी पॉझिटिव्हली माना हलविल्या. हेही खरंच आहे.
बरोबर. आपण आपलं अस्तित्व असेल तरच ह्या गोष्टींना अर्थ आहे ना. मग मग काय म्हणायचं काय नवनीत तुला? अहो, आपण एखादी जर जोडी घेतली कपड्यांची, तिची जर इस्त्री करायची ठरवली आणि ती केली, तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. ऐका, सर्वांनीच ऐका. जवळपास एका जोडीसाठी इस्त्री जेव्हा आपण करत असतो कपड्यांच्या, तेव्हा 200 ग्राम एवढं कार्बन आपण वातावरणामध्ये टाकत असतो. आपलं योगदान आहे बरं का ते. तो हसून म्हणाला, म्हणजे चिमटा काढूनच म्हणावं तर. म्हणजे आपण पर्यावरणासाठी काय करतो हे तर राहिलं बाजूलाच, पण उलट आपली कृती अशी असते की आपल्याला माहीतही नाही की आपण कळत नकळतपणे पर्यावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन टाकत असतो. आपली ही भागीदारी पर्यावरणासाठी घातक असते पर्यायानं, म्हणजेच अर्थात मानवी जीवासाठी ती घातक असते. म्हणूनच आपण आपल्याकडून काही होत नसेल योगदान देण्यासारखं, भलं होत नसेल तर किमान वाईट तरी करू नये ना. मग आपण असे कपडे घालणं टाळलेच पाहिजे. हातानं आपण कपड्यांच्या वळ्या नीट करू शकतो, सहज शक्य होतं. पण थोडीशी कपडे धुतानाची ती वापरण्याची पद्धत, या बाबतीत आपण अतिशय काटेकोर आणि काळजीपूर्वक राहिलं पाहिजे. तसेही अलीकडं मात्र रिंकल फ्री किंवा रिंकल असलेले कपडे ह्याच्यासुद्धा एक वेगळं ट्रेंड आणि फॅशन असतेच की. त्यामुळं थोड्याशा वळ्या पडल्या म्हणून त्याच्याकडं नाक मुरडून पाहणं, किंवा तो गबाळा आहे, तो दरिद्री लक्षणाचा आहे, किंवा इतर काही त्याला दूषणं देणं, हे करता कामा नये. कारण आपण खरंच माणूस असू आणि आपल्याला खरोखरच आपल्या भोवतालाची, पर्यावरणाची, आपल्या देशाची काळजी असेल, तर आपण आपलं कार्बनचं जी आपली भागीदारी आहे, तर ती भागीदारी कमी केली पाहिजे. किंबहुना ती 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 करायचीच नाही असा संकल्प करून तशा पद्धतीनं आपलं जीवन पद्धती, आपल्या सवयी आपण बदलल्या पाहिजेत. आता आपल्या घरात AC आहे ह्या घरामध्ये, पण ACचा वापर किती केला जातो? अहो, तासाला जर AC वापरला आपण तासभर, तर तासभर AC वापरल्यानंतर जवळपास 1 किलो एवढा कार्बन आपण पर्यावरणात सोडत असतो. मग जर AC 8 तास जर सुरू राहिला, तर किती मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन आपण आपल्या हवेत टाकतोय किंवा वातावरणात सोडतो याची कल्पना केली आहे का आपण कधी? करत नाही. का? तर आपल्याला त्याची गरज वाटत नाही. एवढं मोठं पर्यावरण, एवढं मोठं जग, ह्याच्यामध्ये आपल्या कार्बनचा असा कितीसा भाग असेल असा सुद्धा प्रश्न विचारणारे महाभाग आपल्या जवळ आसपास असतातच की. पण अहो, थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना, तसं कार्बनचं प्रमाण मोठ्या प्रमाणात झालं तर ही सगळी सृष्टी अडचणीतील, संकटातील, पर्यायानं आपला जीव म्हणजे मानवजात सगळेच अडचणीत येतील ना. विचार केला पाहिजे ना. ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदल हे शब्द, हे केवळ शब्द नाहीत, आपण आज अनुभवतोय. ऋतुमान, पूर्वी कसं होतं? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. आता काय होतंय? उन्हाळ्यात पावसाळाही आहे, हिवाळाही आहे. सकाळी उन्हाळा, दुपारी पावसाळा, सायंकाळी रात्री हिवाळा, असं काहीतरी मिक्स झालं आहे. हे सगळेजण अनुभवत आहेत. हे प्रॅक्टिकल आहे. हे थेअरी, तत्त्वज्ञान असं काहीच नाही. त्यामुळंच आपण शांतपणे ह्या गोष्टीवर विचार केला पाहिजे आणि आपल्या चुकीच्या सवयी आपल्यापुरत्या का होईना बदलल्या पाहिजेत. सर्वांनीच हा बदल केला तर तो बदल मोठ्या प्रमाणात होईल आणि पर्यावरणाची होणारी हानी टळेल, असं मला तरी वाटतं बरं का. नवनीत बोलत होता, भरभरून बोलत होता. काय एन्व्हायरमेंट स्पेशालिस्ट, तुम्ही तज्ज्ञ आहात बुवा, असं म्हणून आजोबा नवनीतला जवळ बोलत होते आणि त्याच्या पाठीवर त्यांनी शाबासकी दिली. शाबास आहे पट्ट्या. नव्या पिढीनं सध्या सुरू असलेल्या समस्या, अडचणी यांचा विचार केला पाहिजे. निव्वळ भौतिक गोष्टींच्या आहारी जाणं, सुखसुविधा, वस्तू त्या हव्यातच, पण त्याचा वापर विवेकानं झाला पाहिजे. याचं भानही नवनीत तुझ्यासारख्या मुलांना आहे, हे पाहून मला खरंच अभिमान वाटतो बरं का. तुझं नातू म्हणून असा उल्लेख करताना खरंच सर्वांनी हे लक्षात घ्या. नवनीत म्हणतो ते अगदी बरोबर आहे. कार्बन फूटप्रिंट असं जे अलीकडं अशी एक संकल्पना चर्चेला आलेली आहे, तर आपलं योगदान आपण द्यायचं आहे.
आपल्याकडून जास्त कार्बन या वातावरणात देता कामा नये. आपली ही भागीदारी असूच नाही. त्यामुळे सर्वांनीच या बाबतीत काळजी घेतली पाहिजे. आजोबांनी आपल्या वडिलकीच्या नात्यानं सर्वांना सल्ला दिला होता. नवनीतनं सांगितलेलं आजोबांना मनोमन पटलं आणि त्यांचे डोळे अगदी आनंदानं भरून आले होते की पोरं किती हुशार झाली आहेत. आजची पिढी किती हुशार आहे, किती पॉझिटिव्ह आहे, किती ॲक्टिव्ह आहे, असा विचार आजोबा मनात करू लागले. झाली आजची गोष्ट. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.